सिल्लोड तालुक्यात स्कूल बस जळून खाक, 35 चिमुकले विद्यार्थी बालंबाल बचावले। सिल्लोड तालुक्यातील आमठाणा गावाजवळ बुधवारी सकाळी 7:30 वाजता घाटनांद्रा येथून भराडी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात 4थी ते 7वी कक्षेतील चिमुकले विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या एका स्कूल बसला अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली। बस पूर्णतः जळून खाक झाली। सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही। बसमधील 35 मुलं बालंबाल बचावली, मात्र त्यांचे टिफिन व शाळेचे दप्तर त्यात जळून खाक झालं। भराडी इथं सेमी इंग्रजी माध्यमची शाळा आहे। या शाळेत घाटनांद्रा, अभई, दिडगाव, पळशी, आमठाणा, नाचनवेल व तालुक्यातील खेड्यापाड्यातून 500 मुलं खासगी वाहनं व स्कूल बसनं अपडाऊन करतात। भराडी येथील या शाळेत एकूण जवळपास 1000 मुलं शिक्षण घेतात। यासाठी जवळपास 15 खासगी बसेस रस्त्यावर धावतात। याशिवाय क्लुझर व खासगी वाहनांचा समावेश आहे। बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे घाटनांद्रा येथून ही स्कूल बस मुलं जमा करत घाटनांद्रा, दिडगाव, पळशी, आमठाणा गावाजवळ आली आणि अचानक श्रीनाथ कृषी सेवा केंद्राजवळ या बसमधील वायर जळून त्यातून धूर निघायला सुरुवात झाली। चालक व या बसमधील 2 शिक्षकांनी क्षणाचाही विलंब न करता मुलांना आधी बसमधून खाली उतरण्याचा सल्ला दिला। मुलं दप्तर बसमध्येच सोडून पटापट खाली उतरले आणि अचानक बसनं पेट घेतला। बघता बघता बस पूर्ण जळून खाक झाली। या जीवितहानी झाली नसली तरी पूर्ण 35 मुलांचं दप्तर त्यात असलेले टिफिन पूर्णतः जळून खाक झालं। आसपास असलेल्या एका शेतकऱ्याने विहिरीतून नळी पांगवून बस विझवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे प्रयत्न असफल झाले। त्यानंतर दुसरी बस मागून त्या विद्यार्थ्यांना भराडी येथील शाळेत पाठवण्यात आले। या घटनेची माहिती ग्रामीण भागात वाऱ्यासारखी पसरली। पालकांनी शाळेत व शिक्षकांना फोन करून आमची मुलं सुरक्षित आहेत का याची विचारणा केली। अनेक पालकांनी शाळेत जाऊन संस्था चालक व शिक्षक व स्कूल बस चालक व मालकांना खडे बोल सुनावले। सर्व मुलं सुरक्षित। अचानक स्कूल बसमधून धूर निघत असल्याची माहिती मला बसमधील 2 शिक्षकांनी दिली। त्यानंतर मी त्यांना तात्काळ मुलांना बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या। काही मुलं क्षणात बाहेर आली, तर त्यानंतर बसनं पेट घेतला। सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही, नाहीतर फक्त मुलांचे दप्तर व टिफिन जळून खाक झाले अशी माहिती भराडी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता देवरे यांनी दिली आहे। त्या बसेस आमच्या नाहीयेत। ज्या बसमधून मुलांना शाळेत आणलं जातं त्या बसमध्ये आमच्या काही खासगी इस्मानच्या बसेस आहेत। पालकांनी भाडे तत्वावर लावल्या आहेत। अशा बस चालकांना व ठेकेदारांना चांगल्या स्थितीतील बसेसमध्येच मुलांना आणण्याच्या सूचना आम्ही दिल्या। यापुढे खटारा बसेसमधून मुलांची वाहतूक बंद केली जाईल अशी माहिती सिल्लोड येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाचे संस्थाचालक सुनील पाटील यांनी दिली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.